नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं आहे माहिती आहे का, ज्यावेळेस आपण आयुष्य जगत असतो आणि त्यातल्या त्या ज्यावेळेस आपण सत्यानं जगत असतो ना, त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये एक प्रॉब्लेम क्रिएट होतो। तो म्हणजे आपल्याला जास्त प्रदर्शन नाही करता येत। प्रत्येक गोष्ट करत असताना आपल्यामध्ये तो प्रश्न येतो की हे आपण करावं की न करावं, हे करणं योग्य आहे की अयोग्य आहे। आणि हा प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बहुधा येत असतो। कसं असतं माहिती आहे का, प्रदर्शन केल्यानंतर लोकांना भारी वाटायला लागतं, लोक आपल्या जवळ यायला लागतात, लोकांना वाटायला लागतं की यार ह्याचं आयुष्य किती सुंदर आहे, किती भारी आहे वगैरे वगैरे वगैरे। पण जो अध्यात्माच्या मार्गाने चालतोय, जो ॲक्च्युअलमध्ये खरं आयुष्यामध्ये सुखी राहण्याचा प्रयत्न करतोय ना, त्याला माहित असतं की आपण किती जरी प्रदर्शन केलं ना तरी हे सत्य नाहीये, हे टेम्पररी आहे। किंवा जेवढं आपण प्रदर्शन करू ना सगळ्या गोष्टींचं, तेवढं आपल्याला तेवढ्यापुरतं तेवढं भारी वाटायला लागतं, पण आपण त्या गोष्टीचे गुलाम होतो। कारण कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण लोकांना खुश करण्यासाठी एखादी गोष्ट करत असतो ना, त्यावेळेस आपण लोकांची गुलाम होत असतो। नेक्स्ट टाइम पण आपल्याला त्याच गोष्टी कराव्या लागतात, त्यांच्या इशाऱ्यावर चालावं लागत असतं आणि त्यामुळे मग आपण एका ट्रॅपमध्ये अडकतो। आपल्याला ते स्वातंत्र्य नाही राहत, आपलं जे मूळ व्यक्तिमत्व असतो, आपला जो मूळ विचार असतो ना, तो आपल्याला कॅरी नाही करता येत। त्यामुळे जर तुम्ही कधी साधू संत लोक बघितले किंवा जे पण साध्वी लोक बघितले, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की ते कधी प्रदर्शन नाहीत करत। सिंपल राहणं, सुखी राहणं, साधं राहणं। तुकोबारायांचा एक मध्ये आपण पिक्चर बघितला असेल, त्या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांना भेटायला आलेत, पण त्यांना एक्झॅक्टली तुकोबाराय लक्षात येत नाहीयेत की एक्झॅक्टली हेच तुकोबाराय आहेत। ज्यावेळेस ते बोलायला लागतात, त्यांची वाणी ज्यावेळेस बाहेर पडायला लागते, त्यावेळेस मग त्यांच्या लक्षात येतं की हेच तुकोबाराय आहेत। म्हणजे एवढा मोठा माणूस एवढ्या शालीनतेनं, एवढ्या सुंदरतेनं आयुष्य जगतो, कुठलंही प्रदर्शन न करता अतिशय स्वतःच्या आयुष्यामध्ये मग्न राहतो, व्यस्त राहतो, कुठल्याही गोष्टीचा बडेजाव नाही, कुठल्याही गोष्टीचं प्रदर्शन नाही। पण सध्या जर आयुष्यात असं जगायला झालं ना, आपल्याकडे पात्रता असून सुद्धा लोक आपल्याला कमी समजायला लागतात। शो ऑफ करायला गेलो, जरा लोकांना चार गोष्टी दाखवायला गेलो ना, तर आपल्याला माहित असते की आपण चुकीचं वागतोय। त्यावेळेस मग आपण देवाच्या नजरेतून खाली पडतो। आणि जर आपण देवाला खुशी ठेवायला गेलो, जर आपण अध्यात्माला फॉलो करायला गेलो ना, तर मग आपल्यापासून समाज कटायला लागतो। आणि हे द्वंद्व असतं आपल्या आयुष्यामध्ये, जेव्हा आपण आध्यात्मिक मार्गावरती चालत असतो किंवा सत्याच्या मार्गावरती चालत असतो। प्रदर्शन करावं की न करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा असतो। आणि प्रदर्शनाच्या बाबतीत एक गोष्ट सांगू, एकदा जर का माणसाला प्रदर्शन करण्याची सवय लागली ना, मग तो एक ट्रॅप आहे। मग त्या ट्रॅपमध्ये जर एकदा माणूस अडकला ना, मग तो माणूस काही प्रदर्शित करायला लागतो लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी। मग ॲक्च्युअलमध्ये जे सत्य असतं, जो आपला उद्देश असतो ना, तो बाजूला राहतो आणि आपण बाकीच्याच गोष्टी करायला लागतो। ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये लोक येतात, आपल्याला मान्यता द्यायला लागतात, आपल्याला स्वीकारायला लागतात ना, मग आपल्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम सुरुवात होते। आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी माहीत असतात, त्यामुळे आपण स्वतःचा बचाव करत असतो, स्वतःला शो ऑफ करत नसतो, सगळ्या गोष्टींपासून दूर राहत असतो। पण जेवढं आपण सगळ्या गोष्टींपासून दूर राहतो ना, तेवढं समाजाच्या नजरेमध्ये आपण खाली पडायला लागतो। समाजाला वाटायला लागतं ह्याच्याकडे हाय काय वगैरे वगैरे। मग आपण ज्या गोष्टी बोलत असतो, ज्या तीव्रतेने आपण सगळ्या गोष्टी सांगत असतो ना, त्या गोष्टी सुद्धा समाज ऐकत नाही, कारण समाजाला फक्त प्रदर्शन दिसतं। ॲक्च्युअलमध्ये जी कोर क्वालिटी असते ना, ती समाजाला दिसत नसते, समाजाला फक्त प्रदर्शन। त्यामुळे बरीचशी लोक आहेत ना, त्यांना चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रदर्शन करावं लागतं। लोकांना जर ते दिसलं नाही ना, तर लोक काहीच नाहीत करत, जवळ नाहीत जात, त्या गोष्टीला स्वीकारत नाहीत। त्यामुळे बऱ्याच अंशी प्रमाणामध्ये थोडं बहुत त्या गोष्टी करणं गरजेचं असतं, पण उद्देश आपला क्लिअर असला पाहिजे की आपण का करतोय। जर स्वतःचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी किंवा जगाला प्रदर्शित करण्यासाठी जर आपण सगळ्या गोष्टी करत असू ना, तर तो खूप मोठा ट्रॅप आहे। पण जर आपला उद्देश असेल की जास्तीत जास्त लोकांना आपल्याजवळ कॅच व्हावं, आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्या, त्यासाठी मग साम दाम दंडभेद सगळ्या गोष्टी फॉलो करणं खूप गरजेचं असतं। पण जो ॲक्च्युअलमध्ये जो रिअल साधक असतो, त्याच्या आयुष्यामध्ये द्वंद्व येतं, कारण प्रदर्शित करत असताना त्याला माहीत असतं आतून की यार हे सगळं खोटं आहे, कारण ह्या गोष्टीची समाजाला गरज नाही। समाजाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कुठला असेल तर ते म्हणजे ज्ञान। संत कबीरदासजींचा एक दोहा देखील आहे, मोल करो तलवार का पड़े रहने दो म्यान, मोल करो तलवार का पड़े रहने दो म्यान, जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान। म्हणजे तो व्यक्ती काय बोलतोय, काय सांगतोय, ते ॲक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात। आपण काय बघतो, त्याचे फॉलोअर्स किती आहेत, त्याचे सबस्क्रायबर्स किती आहेत, त्याला व्ह्यूज किती आहेत। त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, ॲक्च्युअलमध्ये जे नॉलेज असतं ना, तिथपर्यंत आपण कधी पोहोचतच नाहीत। आपण दिखाव्याला भाळतो, जिथं जास्त आकर्षित असतं ना त्या ठिकाणी जातो। आणि मी आजपर्यंत सर्वे केलाय, जे पण सगळ्यात बेस्ट ऑफ द बेस्ट व्हिडिओज आहेत ना, त्यांना सगळ्यात जास्त कमी व्ह्यूज आहेत। आणि एकदम जे चीप व्हिडिओज आहेत, एकदम थर्ड क्लास आहेत ना, त्यांना सगळ्यात जास्त व्ह्यूज आहेत। म्हणजे आपण आकर्षणाला भाळतो, प्रदर्शनाला भाळतो, ॲक्च्युअलमध्ये आपण त्या गोष्टींचा विचार नाही करत की ॲक्च्युअलमध्ये योग्य काय आहे, अयोग्य काय, आणि त्यामुळे आपण फसत जातो। त्यामुळे ॲक्च्युअलमध्ये जो खरा क्रिएटर आहे ना, त्याच्यामध्ये एक द्वंद्व निर्माण होतं की आपण प्रदर्शन करावं की न करावं। खरा जो आहे त्याच्याकडे ॲक्च्युअलमध्ये मोलाची संपत्ती आहे, पण ती घ्यायला कोणी तयार नाही आहे। आणि जो खोटा आहे ना, तो प्रदर्शित करतोय, सगळ्यांना येड्यात काढतोय, धोका देतोय, आणि आपण त्याच्या मागं पळतोय। जर तुम्ही कधी संतांना, गुरूंना जर ऑब्झर्व केलं ना,
तर ते साधं राहतात, एकांतामध्ये राहतात, स्वतःच्या आयुष्याला फॉलो करतात, स्वतःचा अभ्यास कॅरी करतात. ते जास्त प्रदर्शन नाहीत करत, मोठमोठ्या गाड्या, मोठमोठे बंगले. त्यांच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टींना जास्त व्हॅल्यू नसते. त्यांच्याकडे त्या गोष्टी असू शकतात, पण त्या गोष्टीसोबत ते अटॅच नसतात. पण आपल्याकडे कसं असतं माहिती आहे का, जोपर्यंत आपल्याला त्या व्यक्तीच्या पाठीमागच्या गोष्टी दिसत नाहीत ना, तोपर्यंत आपण त्याला मान्य करायला तयारच नसतो. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये फसतो. ॲक्च्युअलमध्ये जे खरं ज्ञान असतं ना, ते आपल्याला मिळत नाही. पंजाबमध्ये जर तुम्ही बघायला गेलात ना, तर त्यांनी तिथं ग्रंथाला गुरु मानले, त्यांनी कुठल्या व्यक्तीला गुरु मानलेलं नाही आहे. म्हणजे प्रदर्शन वगैरे ह्या त्या गोष्टी आल्याच नाहीत त्या ठिकाणी. शब्द महत्त्वाचे आहेत, माणूस महत्त्वाचा नाही आहे, माणसाचं बॅकग्राऊंड महत्त्वाचं नाही आहे, बोललं काय जातंय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे प्रदर्शन असताना त्या प्रदर्शनाला भाळणं कमी करा. जर आपण प्रदर्शनाला भाळलो ना, मग आपण फसतो, खूप मोठ्या प्रमाणात फसतो. आणि ते एकदा जर फसलो ना, मग प्रॉब्लेम क्रिएट होतो आयुष्यामध्ये. आणि सध्या 99% लोक असे आहेत ना, जे प्रदर्शनाला भाळतात, त्याच्यामध्ये जाऊन फसतात. आणि ज्यावेळेस त्यांचं शोषण केलं जातं, त्यांच्यावर अन्याय होतो ना, मग जागृत होतात. पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. कारण ज्या गोष्टी अट्रॅक्टिव्ह असतात ना, तिकडे आपण लगेच आकर्षिले जातो. पण ती गोष्ट जेवढ्या लवकर आपल्याला आकर्षित करते ना, तेवढ्याच लवकर आपल्यापासून दूर देखील जात असते. कारण तिच्यामध्ये ठहराव नसतो. पण ज्या गोष्टीकडे आपण हळूहळू आकर्षित होतो ना, ती गोष्ट आपल्याला आयुष्यभर साथ देते, आयुष्यावर आपल्याला शांतता देते, आपल्याला सपोर्ट देते. पण अशा गोष्टीकडे आपण जात नाही. आपण जर कधी हायवेने जरी चाललो ना, जे हॉटेल जास्त आपल्याला आकर्षित वाटतं ना, त्या हॉटेलमध्ये आपण थांबतो, तिथं जाऊन जेवण करतो. पण त्याच्या अपोजिट साईडला एखादं साधं हॉटेल असेल, पण जेवण एकदम क्लास असेल ना, तर तिकडे आपण बघत सुद्धा नाहीत. कारण त्याच्या पाठीमागं सुद्धा भरपूर मोठी सायकोलॉजी असते. आपल्याला आकर्षित करण्यासाठी, आपल्याला मूर्खात करण्यासाठी भरपूर गोष्टी तयार केलेल्या असतात. आणि बरोबर आपण त्या जाळ्यात जाऊन फसतो. आणि ॲक्च्युअलमध्ये जे खरं असतं, जे आपल्यासाठी बरं असतं, त्या गोष्टीपासून आपण लांब राहतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं. आयुष्यामध्ये भरपूर सगळ्या गोष्टी करा, पण कधी कुठल्या प्रदर्शनात भाळू नका. जोपर्यंत आपल्यामध्ये तो विवेक जन्माला येत नाही की योग्य काय अयोग्य काय, तोपर्यंत आपण घेतलेला कुठलाही निर्णय हा चुकीचा ठरतो. आपण प्रदर्शनाच्या मागे पळतो. आणि सध्या जर बघायचं झालं ना, 99% लोक सगळ्या अशाच गोष्टीमध्ये व्यस्त आहेत, बिझी आहेत. त्यांना त्यांचा गुरुसुद्धा खूप मोठा श्रीमंत लागतो. पण ॲक्च्युअलमध्ये जर एखादा व्यक्ती कल्याण करणार असेल, जर खरा मार्ग दाखवणार असेल ना, तर त्यांच्याजवळ कोणीच जात नाही. लोकांच्या बाकीच्या बॅकग्राऊंड बघितलं जातं, त्याचं ज्ञान बघितलं जात नाही. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण फसतो. त्यामुळे अशा मार्गावरून चालणारा जो व्यक्ती असतो ना, त्याच्या मनामध्ये एक द्वंद्व निर्माण राहतं की आपण ह्या गोष्टी कराव्यात की न कराव्यात, थोडं बहुत प्रदर्शन करावं की न करावं. लोकांना कॅच करण्यासाठी ह्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. पण ज्यावेळेस आपण त्या पद्धतीनं वागायला लागतो ना, त्यावेळेस मग आपण स्वतःपासून दूर व्हायला लागतो. आपली ओरिजिनॅलिटी राहत नाही. त्यामुळे ते खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होतो आयुष्यामध्ये. पण त्यावेळेस ते मॅनेज करणं खूप महत्त्वाचं असतं. डीप विदिन आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपलं इंटेन्शन चुकीचं नाही आहे. आपण ज्या गोष्टी करतोय ना, त्या चांगला हेतू पुरस्पर करतोय. आणि ज्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये हे सगळं क्लिअर असतं ना, मग कुठलाही प्रॉब्लेम नाही. सध्या माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अंशी मी ह्या प्रॉब्लेमला फेस करत होतो, म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी बोलतोय. कारण आजपर्यंत मी जे काही दिले लोकांना, ते ॲज इट इज सहज दिले, इतक्या सोप्या आणि साध्या पद्धतीने दिले ना, त्याला अजिबात कुठला मसाला लावला नाही, काय नाही. खूप उच्चतम कोटीच्या गोष्टी ॲज इट इज सहज दिलेत लोकांना. पण कसं आहे माहिती आहे का, ते लोकांना रुचत नाही. लोकांना मसाला लागतो, चविष्ट लागतं. त्यामुळे त्या गोष्टीबद्दल मी थोडासा विचार केलो, म्हणून हा आजचा व्हिडिओ बनवलाय. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. जर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.